कारण आमच्या ज्या आई बहिणी इथं बसलेल्या आहे त्यांना सुद्धा माहीत नाही की आमच्या बाबासाहेबांनी आमच्याकरता काय काय केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी फक्त एका समाजाकरता नाही काही केलेलं आहे, संपूर्ण महिला पुरुष जो जन्माला जो बाळ येतो तो ज्या दिवशी जन्माला येतो आईच्या गर्भामध्ये येतो त्या दिवसापासून त्याला संविधानाच्या माध्यमातून अधिकार देण्याचं काम आमच्या बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि ही गोष्ट आम्हाला माहीत नाही आहे, आम्ही जाती धर्मामध्ये त्याला वाटून ठेवलेलं आहे. पण बाबासाहेब हे कोणत्या जातीसाठी नाही आहे, कोणत्या धर्मासाठी नाही आहे, तर ते विश्वासाठी आदर्श ठरलेले आहे. त्यांना नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून त्या कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा पुतळा बसवलेला आहे आणि तिथं लिहिलेलं आहे नॉलेज ऑफ सिम्बॉल. हा खूप मोठा आमच्या भारत देशाचा गर्व आहे की बाबासाहेब ह्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्यांनी सर्व आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. याच्यापेक्षा गर्वाची गोष्ट आमच्यासाठी दुसरी असू शकत नाही. म्हणून जेवढे बाबासाहेबाला आपण वाचू तेवढे आपण वाचू. म्हणून गरज आहे आज प्रबोधनाची. आता कार्यक्रम सुरू आहे ना, तर बाबासाहेब आपण 2 तास का 3 तासही बोललो तरी कमी पडणार आहे. एवढा इतिहास आणि एवढा भूगोल त्यांच्यावाला मोठा आहे की आम्ही 2-3 तासामध्ये बाबासाहेबांना समजू शकत नाही. माझी सर्वांना विनंती राहील, ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा दिला होता, त्याचबरोबर आपण आज काळाची गरज आहे, शिका, संघटित व्हा, परंतु संविधान नक्की वाचा. कारण आज संविधानाची गरज वाचण्याची आपल्याला आहे. का आमचे अधिकार आम्हाला माहीत असायला पाहिजे की आमचे अधिकार काय आहे, तेव्हाच आम्हाला लढता येईल. विदाऊट संविधानाच्या माहितीशिवाय कुणीही लढू शकत नाही. आणि ह्या देशाला कोणता पक्ष, पद, नेता चालवत नाही, तर बाबासाहेबांचं संविधान चालवतं. ही आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. जय भीम. जय भीम. धन्यवाद बर्वे साहेब.